संतांनी खरंच आपले अब्रू सांभाळलेली आहे. संत आपल्याला भेटले नसते, संतांचं काव्य आणि वाङ्मय भेटलं नसतं तर कदाचित आपलं जीवन हे जे आता आहे असं राहिलं नसतं. सगळ्यात महत्वाचं श्रोतेजन हो की आपण भाग्यवान एवढ्यासाठी आहोत की आपण मनुष्य जन्म धारण केला, आपण प्राणी झालो नाही. दुसरं भाग्य आपलं हे आहे की आपण जगात कुठेही जन्माला आलो नाही, आपण भारतात जन्माला आलो, हे आपलं दुसरं भाग्य आहे. कारण अमेरिका, कॅलिफोर्निया इथे ज्ञानेश्वरी नाही ना. इथे लंडनला गेलात, अमेरिकेला गेलात, त्या पांढऱ्या लोकांमध्ये आमची ज्ञानेश्वरी नाही. इथे फक्त एकच आहे, मुंबई से आया मेरा दोस्त. हरे रामा हरे कृष्णा आहे ना ते गाणं झुम बराबर. ती संस्कृतीच वेगळी आहे, तो विचारच वेगळा आहे. वेल्थ, वाईन अँड वुमन या तिघांमध्ये त्यांनी जीवन काढलेलं आहे. 3W, वेल्थ, वाईन अँड वुमन, याला 3W म्हणतात. आपल्याला राम शिकवला, W चे दोघे पाय वरती आहेत आणि रामचे सगळे पाय खाली आहेत. भारत नेहमी शरणांगतीत जातो, ते कधी वर तंगड्या करून देतील सांगता येत नाही. वुमन, वेल्थ अँड वाईन. पण माझे राम, रामचा R कॅपिटल लेटर काढा, दोघं पाय खाली. M काढा, दोघं पाय खाली. A काढा, दोघं पाय RAM. माझा राम शिकवणारी माझी भारतीय संस्कृती ही शरणागतीची संस्कृती आहे. म्हणून आम्ही भाग्यवान आहोत की आम्ही भारतात जन्माला आलो. त्याही पेक्षा आम्ही भाग्यवान आहोत की आम्ही महाराष्ट्रात जन्माला आलो आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी गायली गेलेली आहे. महाराष्ट्रात आम्ही जन्माला आलो हे आमचं भाग्य आहे. आणि अजून त्याच्यात एक सांगू की आम्ही महाराष्ट्रात जन्माला आलो ही गोष्ट खरी आहे, पण त्यातल्या त्यात आम्ही ज्ञानोबा आणि तुकोबा यांच्या नंतर जन्माला आलो हे आमचं भाग्य आहे. आधी आलो असतो तर गाथा वाचायला मिळाली नसती, ज्ञानेश्वरी पाहायला मिळाली. म्हणून आमचं सगळ्यात मोठं भाग्य की आम्ही यांच्या नंतर जन्माला आलो. एखादा पाहुणा संध्याकाळी येतो, त्याला संध्याकाळी पिठलं पोळी खिचडी काय करायची, मग त्याला सांगतात बा उद्याला जेवण करून द्या, काही घाई करू नका. आम्ही गावतील काय जल्दी गाडीने 2 वाजायला गाडी आहे, सकाळी 6 वाजायला, मग 2 वाजायला दिनभर कोणत्या रिक्षा चालतेस? डुक्कर रिक्षा. तिचं नाव का बरं ठेवलं डुक्कर रिक्षा हे कळत नाही. अर्थात त्याच्यात डुकरांसारखे भरतात म्हणून ठेवला. त्या पाहुण्याला रात्री, आता मला एक सांगा, तो रात्रीचा आलेला आहे, त्याला थांबवलं की उद्या तुम्हाला दुपारी 2 वाजेला जायचंय जेवण करून. तो थांबला बिचारा, सकाळचा टाइम काही नाही त्याच्या पास होत. इकडे फिर तिकडे थोडं पानटपरीवर जाऊन येतो, पान खगर किती वेळ इकडे बाया पटपट करतात, चला जल चला चला चला. एक पाहुणा भाग्यवान असा की बरोबर 12 साडेबारा वाजेला आता ताटं लावायची वेळ, बासुंदी वाटीत टाकली, पुरणपोळी ठेवली आणि एवढ्यात याने रामराम ठोकला. पाहुणा रामराम. घरचा मालक त्याच्याकडे पाहतो, याला भाग्यवान पाहुणा म्हणतात. म्हणून आम्ही भाग्यवान आहोत. तुकोबानं ताट वाढलं, ज्ञानोबानं ताट वाढलं, मीराबाईनं ताट वाढलं, त्यांची ताट वाढून झाली, मग आमचा जन्म झाला, आम्ही रामराम केला. या म्हणजे जेवायचा वेळा ज्यांनी प्रवेश केला तो भाग्यवान पाहुणा. आम्ही भाग्यवान आहोत. परमदया आहे भगवंताची आमच्यावर की आम्ही नंतर जन्माला आलो. काय वर्णन केलंय बघा. आमच्या निसर्गामध्ये रवी म्हणजे सूर्य, दुसरा चंद्र, तिसरा ढग, चौथं झाड आणि 5वी नदी, 6वी गाय आणि 7वे संत. या 7 लोकांचे समाजावर भयंकर उपकार आहेत.
मला थोडस त्याच्याबद्दल आज सांगून संतांकडे वळायचं आहे श्रोतेनो. तसं तर बोलण्यासारखं खूप आहे की संत काय करतात. याच्यातली पहिली संताची संगती, या 7 लोकांची संगती करा. सूर्य, चंद्र, सांगा कोणते कोणते 7 बोललो मी? सूर्य, चंद्र, दुसरं ढग, तिसरं झाड, चौथा नदी, पाचवा 5च झाले ना रे, गाय. या सगळ्यांचे गुणधर्म आमच्या संताला कसे लागतात याच्यावर आपल्याला थोडंसं चिंतन करायचं आहे. काळजीपूर्वक ऐकाल तर समजेल. याच्यातला पहिला आहे सूर्य. सूर्यापासून आम्हाला 3 गोष्टी महत्वाच्या मिळतात. याच्यातली पहिली गोष्ट की सूर्य आम्हाला प्रकाश देत असतो. सकाळी बरेच लोक घड्याळचं ते अलार्म लावून ठेवतात 5-5:30 ला, पण तरी उठत नाही. काही काही बाया तर खिडकीतून असं बाहेर डोकावतात आणि बाहेर डोकावल्यावर थोडंसं अंधार दिसलं की आणखी डोळे लावून घेतात. पुन्हा मनातल्या मनात विचार करतात अजून अंधार आहे. म्हणजे वाट कोणाची पाहतात हो? सूर्याची नाही, सूर्याचा प्रकाशाची वाट पाहतात. मला तुम्हाला बारकावा सांगायचा आहे याच्यातला की आमच्या निसर्गामध्ये सूर्य आम्हाला पहिल्यांदा प्रकाश देतो आणि आम्ही प्रकाशाची वाट पाहतोय. सूर्य तर नंतर येणार आहे, सूर्य दिसायला अजून उशीर आहे, पण सकाळी उठताना म्हणून नीट लक्ष द्या. संतांच्या खूप जवळ जाणं याच्यापेक्षा ज्ञानरूपी प्रकाशाची वाट पहा की एखादा वाक्याचा किरण माझ्या हृदयाचा अंधाऱ्या रात्रीत आला तर ज्ञानाचा प्रकाशाची पहाट फुटली पाहिजे. हे संत आमच्यावर उपकार करतात. हा सूर्याचा पहिला गुणधर्म आहे की जरा पहाट फुटू द्या. बाबासाहेब सातारकरांची एक स्पेशल कॅसेट आहे, गुरु कृपे फुटली पहाट. ज्ञानोबांची ओवी आहे 9व्या अध्यायामध्ये. 9व्या अध्याय, 9वा अध्याय गीतेचं काय नाव आहे त्याचं? महाराज चाल येत नाही, तुमतुना पडत नाही. ज्या वेळेला वारकरी संप्रदायामध्ये भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायाला विशेष महत्व देण्यात आलेलं आहे आणि त्यात म्हणतात गुरुकृपे फुटल. ज्या वेळेला सूर्य उगवतो आणि सूर्य उगवल्यानंतर प्रकाश देतोय, तसे संत आमच्या जीवनामध्ये जेव्हा येतात ना तेव्हा ज्ञानाचा प्रकाश देतात. बारीक बारीक गोष्टीवरून ज्ञान देतात. बारीक. एक राजा होता, ताई सत्संगाला मजाक करून टाकली. मी जितका शीतल आहे तितका तापतोय खूप. मजाक नका, शांत. मला चंद्रही होता येत आणि सूर्यही होता येत, पण व्यासपीठाची मर्यादा आहे. क्रोधम निवर्तते सारंस निंद्रा सारंस जागृतम अक्रोधत्वम. आम्ही भगवद्गीता वाचतो म्हणून शांत बसतो. गुरुकृपे फुटली पहाट. संत साध्या साध्या गोष्टीवरून कशी ज्ञानाचे किरण देतात, प्रकाश देतात. एक राजा होता आणि त्या राजाला एक चिंता पडली की आपण प्रजेकडनं कर घेतो, याच्यावर कर त्याच्यावर कर त्याच्यावर कर, एवढा कर घेतो पण खजिन्यामध्ये पाहिजे तसा पैसा गोळा होत नाही. म्हणजे राजाला तर कळे ना की एवढा सगळा पैसा कर घेतल्यानंतर खजिन्यात जेवढा जमा व्हायला, अरे बरं द्यायच्या वेळेला मात्र लाखोनी पैसे सहज जातात पण येताना मात्र तिजोरीमध्ये आवक येत नाही. राजा थोडा चिंतेत पडला. राजाने सभा भरवली, सगळे मंत्रीगण प्रधान सेनापती काय बसायचे सगळे लाईनीने बसले आणि राजाने त्यांच्या पुढे प्रश्न मांडला की एवढा सगळा प्रजेकडून कर घेतल्यानंतर तिजोरीमध्ये पाहिजे तसा पैसा गोळा होत नाही, याला काय कारण आहे? कोणीच काही बोले ना, माना खाली आहे. कोणीतरी मला याचं उत्तर द्यावं. सगळ्यात शेवट एक साधू येऊन बसला होता सभेमध्ये आणि त्या साधूने हात वरती केला, म्हणले महाराज या प्रश्नाचं उत्तर मी देतो. सेनापती हसायला लागला, या बावळ्यातला काय माहिती, हा राजकारणाचा विषय आहे.
पण महाराजांना काय माहित नसतं, चुलीपासून तर गल्लीपर्यंत आणि गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत खबर असते आम्हाला, म्हणून आम्ही सगळ्या विषयावर बोलू शकतो. याने हात वरती केला, म्हणले महाराज मी उत्तर देतो तुम्हाला, पण फक्त माझी एक अट आहे. म्हणले काय? उत्तर देण्याच्या आधी मला एक बर्फाचा खडा पाहिजे म्हणले. राजा म्हणले काही हरकत नाही. किती साधी वस्तू मागितली, आणि सोनं चांदी मागितलं असतं तरी दिली असते. मागितलं तर काय? एक बर्फाचा खडा मागितला, आणि राजाने एवढा मोठा गोळा बर्फाचा दिला साधूला. साधूनं बर्फाचा गोळा, शेवट होता साधू, हातात घेतला आणि जवळच्या एका अधिकाऱ्याला दिला, आणि त्याला सांगितलं तुम्ही शेजारी द्या, तुम्ही शेजारी द्या, तुम्ही शेजारी द्या. असं करत करत राजापर्यंत हा खडा जाऊ द्या. त्याने त्याच्या हातात दिला, त्याने त्याच्या हातात, त्याने त्याच्या हातात, त्याने त्याच्या हातात. आता असे कमीत कमी 50 लोक बसले होते. राजाच्या हातात जाईपर्यंत खडा एवढाच राहिला. राजा म्हणे याचं उत्तर काय? अरे हेच उत्तर आहे. प्रजेकडून पैसा येतो तेव्हा बर्फाचा खडा एवढा असतो, पण हे मधले दलाल जाऊ द्या. प्रजेकडून जेव्हा कराचा पैसा येतो तेव्हा तो एवढाच बर्फाचा खडा असतो, पण याच्या हातातून त्याच्या हातात, त्याच्या हातातून त्याच्या हातात, त्याच्या हातात जाता 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 राजा तुझ्या हातात एवढाच राहिला रे. हे जे मध्ये गळालं याच्यामुळे कर येत नाही. किती साध्या गोष्टीतून संत ज्ञान देऊन जातात. प्रॅक्टिकल नॉलेज जे कोणत्या कॉलेजमध्ये मिळत नाही, जे कोणत्या शाळेमध्ये शिकवलं जात नाही, जे कोणत्या शिक्षकाला कळालं नाही. म्हणून शिक्षक वेगळा आणि गुरु वेगळा. गुरु अंतःकरणाला हात घालतात आणि शिक्षक फक्त आपल्या मेंदूला हात घालतात, है ना. म्हणून दोघांमध्ये फार मोठा फरक आहे. गुरूंकडनं मिळवलेली विद्या हिचं नाव प्रज्ञा आहे, तर शिक्षकाकडनं मिळवलेली विद्या हिचं नाव प्रगती आहे. म्हणून शिक्षक जे देतात ते प्रगती देतात, आणि माझे गुरु जे मला देतात ते प्रज्ञा देतात. प्रज्ञेमध्ये आणि प्रगतीमध्ये जमीन आसमानचा फरक. एक साध्या गोष्टी, सूर्य, मला एवढ्या सगळ्या गोष्टी सांगायच्या तर आज 5 वाजून जाते, पण तरी धावतं सांगतो, समजण्याचा प्रयत्न करा. सूर्य आम्हाला पहिल्यांदा देतो प्रकाश, आणि संत आम्हाला सूर्यासारखे प्रकाश म्हणजे ज्ञान देतात, ज्ञानाचा सागर. म्हणून ज्ञानोबांचं किती कौतुक करण्यात आलेलं आहे. ज्ञानाचा 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 सागर. माझा ज्ञानोबा कोण आहे? ज्ञानोबा ज्ञानाचा सागर. दुसरं सूर्य आम्हाला काय देतोय? उष्णता देतोय. समजा उष्णता नावाची वस्तू राहिली नसती तर. आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो, सुट्या होत्या मुलांना. नेहमी विचारात 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 थोडस पुण्याला गेलो. तिला म्हटलं आपण जाऊ महाबळेश्वरला. आम्ही गेलो. आम्ही त्या महाबळेश्वरला उतरल्यानंतर पुढचा रस्ता दिसेना, सगळं धुकच धुकच. झाडाला टेकून उभं राहायचं म्हटलं तर झाडावर इतकं पाण्याचे दवबिंदू की झाड सगळं असं बारीक बारीक शेवाळ, त्याच्यावर आलेली हिरवगार, कुठे उभं राहायला जागा नाही. रेनकोट घेतले होते, त्या रेनकोट मध्ये गरमही व्हायचं आणि बाहेर काढलं तर ओलही व्हायचं. उष्णताच नाही महाबळेश्वरला. या पॉइंटला त्या पॉइंटला, तिथे पॉइंट आहे त्यांचे, मंकी पॉइंट, सनसेट पॉइंट, मंकी पॉइंट, बरेचसे पॉइंट. तुम्ही जाऊन आले करू, चांगला माणूस आहे. सनसेट पॉइंट, मंकी पॉइंट, जिथे गेला तिथे आम्हाला सर्व हीट नाही. ज्या उष्णतेपासून घाबरून आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो, पण तिथे उष्णता मिळाली नाही. संध्याकाळी खाली उतरलो, तो एरिया सोडला, आणि जेव्हा पुण्याला परत आलो तेव्हा आल्यावर थोडं बरं वाटलं की आता थंडी निघाली. म्हणले उष्णता राहिली नसती तर आपण जीवन जगू शकलो नसतो. सूर्य आम्हाला उष्णता, मग संत आम्हाला कोणती उष्णता देतात, कोणती ऊब देतात? तर प्रकाश देतो सूर्य, तर संत ज्ञानाचा प्रकाश देतात. आणि ऊब देतो सूर्य, तर आमच्या संतांजवळ कोणती ऊब आहे? मायेची ऊब आहे. म्हणून मी इथे नाव देताना कृपा सिंधू शब्द वापरला. संत माया करतात. जाईल रया, काही शब्द वापरला ज्ञानोबांनी? रया, राया. ज्ञानोबांनी जे शब्द वापरले ना, मायेने वापरलेले शब्द आहेत सगळे. बा शब्द ज्ञानोबांनी वापरलाय, रया शब्द ज्ञानोबांनी वापरलाय. मायेने बोलतात बिलकुल. अरे वेड्या, अरे बाबा भजन करशील ना रे. मायेनं जेव्हा सांगितलं जातं ना तेव्हा असे शब्द वापरले जातात. मुलाला सुरुवातीला
आई जेव्हा शिकवते, अभ्यास कर बरं, आता 10वीचं वर्ष आहे बघ, बाबांची नोकरी पाहिली तर सर्वसाधारण आहे, तुला चांगले टक्के 10वीला मिळतील तर तुला डिप्लोमाला ऍडमिशन घेईन, 2 वर्षाचा डिप्लोमा झाला तुझं BE करून घेईन, माझी इच्छा आहे तू मेकॅनिकलला गेलं पाहिजे, अभ्यास करशील ना राजा, राया, बा, हे आईचे शब्द आहेत, बापाची वेगळे असतात. बाप एवढ्या याच्याने नाही सांगत, जरा पुस्तक धर, डोकं घाल, मर्जाशी ना, तू नीट बोल ना, हा पुस्तक ते काढ, काही नाही काही काम जेव्हा नाही, तो त्यात बकऱ्याली देण्यापुरती, काहीच बापाने नुसते सौदेश केले, घेतल्या कोणी बकऱ्या. पण आई म्हणते तसे माझे संत मायेची ऊब देतात, ज्ञानाचा प्रकाश देतात आणि सूर्यापासून वनस्पती जीवन सत्व तयार करतात, तर आमचे संत आम्हाला जीवन तत्व शिकवतात. गोष्ट एका बाजूला जीवन सत्व आहे तर एका संतांच्या बाजूला जीवन तत्व आहे. जीवनामधलं तुझं मूळ तत्व काय आहे, तुला जगायचं काय, म्हणून सूर्यासारखा उपकार करतात. दुसरे आमचे संत आमच्यावर चंद्रासारखा उपकार करतात. चंद्राचा गुणधर्म पहिला शीतलता. चंद्र कसा, कोजागिरी पौर्णिमेला काय आनंद आला नाही, चांदणं पडलं होतं, भजन चाललं होतं, धोंडे कॉलनीमध्ये दूध उकळत होतं, ममता दिदी गात होत्या, ज्या बाईला नाश्ता येत नाही ती बी गर्दीमध्ये घुसून है ना, इथला गर्दी कोण देखाव चालल्या, मजा येऊन गेली, आनंद येऊन गेला. चंद्र शीतलता देतो, तसे आमचे संत आम्हाला जी शीतलता देतात त्याचं नाव शांती आहे. आणि म्हणून चंद्रापेक्षाही आमचे संत श्रेष्ठ आहे, सूर्यापेक्षाही आमचे संत श्रेष्ठ आहे. हे मी म्हणत नाही, ज्ञानोबांनी सांगितलंय. चंद्रमेजे अलांछन मारतंड जे तापहीन, ते सर्वही सदा सज्जन सोयरे. अरे चंद्राला तरी डाग आहे पण आमच्या संताला डाग नाही, आणि सूर्यामध्ये तरी उष्णता जास्त आहे पण आमच्या संतामध्ये तेवढी नाही. म्हणून चंद्राची शीतलता म्हणजे शांती देतात. चंद्राचा दुसरा गुण की त्याच्या प्रकाशात रस येतो, तर आमचे संत आम्हाला भक्ती रस देतात. आणि तिसरं, चंद्र हा एका दवेची अमृताची वर्षा करतो, तसं संत आमचा नामामृताची वर्षा करतात. की बापा हो, बाकी काही करू नका, पण नामामृत, नाम घेतल्याशिवाय राहू नका. संतांनी आम्हाला सगळ्या गोंदवलेकर महाराजांनी आग्रह केलेला आहे. गोंदवलेकर महाराजांचं मी थोडंसं चरित्र सांगेन, वेळ मिळेल तसं. नैमिषारण्यामध्ये तपश्चर्या केली गोंदवलेकरांनी. त्यावेळेला वाहनं नव्हती, रस्ता नव्हता, नदीला पूल नव्हती, वर्षा सतत व्हायची, पाऊस जास्त यायचा, नैमिषारण्यात पाऊस जास्त. सांगा, आज तिथे एक झाड आहे, त्या झाडाचा खाली चबुतरा बांधलेला आहे, आणि तिथल्या लोकांना गोंदवलेकरांचं नाव माहिती आहे. महाराष्ट्राचे परम संत, ज्यांनी श्रीराम जय राम जय जय राम या नामाशिवाय दुसरं कोणाला काहीही शिकवलं नाही. प्रचार केला नामाचा. नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका. ज्ञान मिळवायचं असेल तर नाम घ्या, शांती मिळवायची असेल तर नाम घ्या, भक्ती मिळवायची असेल तर नाम घ्या, आणि तुम्हाला वक्ता बनायचं असेल तर नाम घ्या, आणि चांगल्यातला श्रोता बनायचा असेल तरी नाम.